साबुदाणा न भिजवता खमंग खुसखुशीत थालीपीठं कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्यासोबत केलेली ही उपवासाची भाजी. आता यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे आपण एकाच वाटीच्या मापाने सर्व साहित्य घेणार आहोत. 1 वाटी साबुदाणा घेतलाय मी. त्यासाठी उकडून किसलेला 1 वाटी बटाट्याचा किस आहे आणि अर्धी वाटी भगर घेतली मी. आता गॅसवरती कढई ठेवले मी. त्यामध्ये साबुदाणा घालायचा आणि अगदी हलका साबुदाणा भाजायचा. त्याचा कलर चेंज झाला नाही पाहिजे असा साबुदाणा आपल्याला भाजायचा आहे. साधारण 1 मिनिटभर बारीक गॅसवरती साबुदाणा भाजून घ्यायचा. आता हा व्यवस्थित भाजलाय. आता हा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये काढून पसरून ठेवायचा. हा पूर्णपणे गार झाला पाहिजे. आता साबुदाणा गार होतोय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. वाटणासाठी 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेत मी आणि थोडंसं आलं घेतलंय. आता हे वाटण आहे ते मी भाजीसाठी पण थोडं वापरणार आहे आणि थालीपीठांसाठी सुद्धा मी वापरणार आहे, म्हणून मी थोड्या मिरच्या जास्त घेतलेत. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि दरदरीत असं त्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी बारीक याला वाटायचं नाही. जे आपण ठेच्यासाठी वापरतो ना तसं हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत आपला साबुदाणासुद्धा गार झाला आहे. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि जी भगर ठेवली होती तीसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आणि अगदी बारीक याचं मिक्सरला पीठ करून घ्यायचं आहे. आता हे जे पीठ आहे ते चाळणीने चाळून घ्या. मी सुद्धा चाळलं आहे पण तो माझा व्हिडिओ डिलीट झाला आहे. अगदी चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं याला आणि जो उकडलेला बटाटा आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता जे वाटण आपण केलं होतं त्यातलं चमचाभर वाटण मी याच्यामध्ये टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि याच्यामध्ये पाणी न घालता सुरुवातीला जो आपण किसलेला बटाटा आहे त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं. अगदी लागलं तर पाणी घालायचं. आधी सुरुवातीला ह्या बटाट्यामध्येच पीठ मळून घ्यायचं. आता ह्या बटाट्यामध्ये मळल्यानंतर मला वाटतं थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे. ते पाणी मी थोडंसं घातलं यामध्ये आणि अगदी घट्टसर पीठ त्याचं मी मळून घेतले. आता त्यामध्ये पीठ मळता येत नाही म्हणून मी ताटामध्ये घेतले बघा आणि व्यवस्थित पीठ सगळं मळून घेतलं मी. आता त्यावरती थोडंसं तेल टाकायचं. सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. फक्त 5-6 मिनटं ठेवायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही. आता भाजी करण्यासाठी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत मी. आता उकडून जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा बटाटा कितपत उकडला गेला पाहिजे तर हा 90% बटाटा उकडला गेला पाहिजे. कारण आपण तो पुन्हा फ्राय करतो आणि जास्त शिजला जातो आणि मग भाजी चांगली होत नाही. त्यामुळे काय करायचं, जेव्हा आपण उकडून बटाट्याची भाजी करतो त्यामुळे एवढा शिजवायचा बटाटा. आता काय करायचं, या बटाट्याचे अगदी व्यवस्थित छोटे असे काप करायचे. म्हणजे जे आपण मीठ किंवा मिरचीची फोडणी मारतो ती त्या बटाट्यामध्ये आतपर्यंत जाते. आता याच्या सगळ्या फोडी मी करून घेते. आता फोडणीसाठी कढई तापत ठेवले बघा. त्यामध्ये 2 चमचे मी शेंगदाण्याचं तेल घातले. उपवासाला नेहमी शेंगदाण्याचंच तेल वापरायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि जे वाटण केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता हे वाटण आहे ते व्यवस्थित तेलामध्ये परतू द्यायचं. कारण याच्यामध्ये कांदा लसूण कोणतेच मसाले नाहीत. त्यामुळे फक्त मिरची आणि आल्याची फोडणी आहे ती आपल्या भाजीला व्यवस्थित लागली पाहिजे. त्यामुळे हे वाटण व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये ज्या फोडी ठेवल्या होत्या बटाट्याच्या त्या घालून घ्यायच्या. यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून त्यावर झाकण घालायचं आणि 1.5 मिनिटाची त्याला वाफ देऊन घ्यायची. गॅस बारीक ठेवायचा. आता 1.5 मिनिटांनी त्यावरचं झाकण काढूया. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची. तुम्ही जर खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल. आणि 1 चमचाभर इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलं. आता हे शेवटी का टाकलं आहे, कारण हे शेंगदाणे भाजून मी त्याचं कूट करून घेतले त्यामुळे ते शेवटला टाकलं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक अर्धा मिनिट होईल एवढं मिक्स करायचं आणि आपली भाजी तयार होते. आता लगेचच इकडे आपण थालीपीठं करायला घ्यायची. बघा, एवढं घट्टसर पीठ मळून सुद्धा पीठ आपलं पातळ झालं आहे. आपण उकडलेला बटाटा घातला होता ना त्यामुळे पीठ पातळ होतं. त्यामुळे सुरुवातीलाच पीठ थोडंसं घट्टसर मळायचं. आता लगेच आपण याची थालीपीठं करून घेऊया. आता थालीपीठासाठी एक कॉटनचा कपडा घेतला आहे मी. तो पाण्याने ओला करून घेतला आहे. एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो व्यवस्थित गोल करून घ्यायचा.
आता त्या कपड्याला पुन्हा वरती थोडंसं पाणी लावायचं आणि तो गोळा त्यावरती ठेवून अगदी बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित ते पसरवून घ्यायचं सगळीकडे. आता हे सगळीकडे सारखं पसरले की बोटाने त्यामध्ये थोडे थोडे असे गोल गोल करून घ्यायचे. आता तवा इकडे आपला चांगला गरम झाला आहे. आता काय करायचं, त्यावरती थोडंसं तेल पसरवायचं, सगळीकडे सारखं तेल पसरवायचं आणि जे थालीपीठ केलं होतं ते रुमालासकटच उचलायचं आणि तव्यावरती टाकून द्यायचं आणि रुमाल काढून घ्यायचा. आता हे जे होल आहे त्यामध्ये चमच्याने थोडं थोडं तेल टाकायचं, म्हणजे आपली थालीपीठं आहे ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली जातात. आता हे एक साईडून व्यवस्थित भाजलं की लगेच आपण त्याला पलटी करून घ्यायचं. अलटून पलटून दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि लगेच आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण नेहमी जी डाळीची थालीपीठं करतो त्यामध्ये आपण वेगवेगळे मसाले वापरतो, म्हणून ती आपण दह्यासोबतच खाल्ली तरी छान लागतात. पण या उपवासाच्या थालीपीठांना दह्याबरोबर बटाट्याची भाजीही लागतेच. अगदी कमी तेलामध्ये खमंग खुसखुशीत अशी ही उपवासाची थाळी आपली झाली आहे. येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. बाय.